जय श्रीराम. ज्या ज्या अधिकाऱ्यांना आता कायदेशीररित्या ठोकणं चालू केलंय, कारण ते पैसे खातात. आता हे पैसे राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये कर आपण जे भरतो, जीएसटी वगैरे याच्यातनं येतात, किंवा राज्य सरकार कर्ज काढतं किंवा बीओटीवर जमिनी विकतं, त्यातनं हे पैसे येतात. आता हे जे काही आपली कमाई आहे ही हे अधिकारी लुटतात आणि हे अधिकारी मस्ती करतात, म्हणून यांना ठोकावं लागतं. आता ठोकून या देशामध्ये अशा पद्धतीच्या चोऱ्या बंद करण्याचा निर्धारच मी केला आणि संकल्प सोडलाय. आता पहिला लागला नंबर त्याच्यात कन्नड पंचायत समितीचा. व्हिडिओ अंगावर कार आले, बरंच काय काय रामायण झालं, ते यथोचितरित्या त्याची काळजी घेतलीच जाईल. पण दरम्यानच्या काळामध्ये काही लोकांनी माझ्याकडे प्रस्ताव टाकणं सुरू केलंय की दादांना ऍडजस्ट करून घ्या. अरे, यांना नाही लक्षात येतंय की दादा एका आयएसचा पोरगा आहे. रेव्हेन्यूवाले ना असे ऍडजस्ट होत नाहीत. तुम्ही सरकारच्या तिजोरीत भरा, माझे काही प्रॉब्लेम नाहीये. जे पैसे खाल्ले ते जर तुम्ही सरकारच्या तिजोरीत भरले तर मी आनंदाने तुम्हाला सोडून देईन. पण तुम्ही मला ऍडजस्टमेंट करायचा विचार करताय, कसं शक्य आहे? अरे, हा देश अडचणीत आहे. इकडे नॉन टॅक्स रेव्हेन्यू वाढवण्याच्या संदर्भात सर्क्युलर काढणं चाललंय फायनान्स डिपार्टमेंटचं. का? कारण का पैसेच पुरत नाहीयेत. आणि जे पैसे आहेत ते जर अशा चोरले जात असतील तर ते काय कामाचं? देश बुडणार आहे. आणि राष्ट्रधर्माने प्रेरित संघटनेमध्ये मी काम करतो, त्यामुळे मी अजिबात ऐकणार नाही. मी स्वयंसेवक आहे मी संघाचा, आणि त्यामुळे राष्ट्रधर्माच्या पलीकडे मला काही दिसत नाही. मी तुम्हाला स्पष्टपणाने ठणकावून सांगतो, त्या अधिकाऱ्यांना जे नादाला लागतील, तुम्हाला द्यायचेच आहेत ना पैसे, ऍडजस्टमेंट करायचंच आहे ना, तर तुम्ही राज्य सरकारच्या तिजोरीत पैसे भरा, विषय संपून टाकू. कशाला मला पण काय करायला होत आहे? सरळ थेट पैसे भरून टाका राज्य सरकारच्या तिजोरीत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पैसे भरून टाका. तरतूद आहे, तहसीलमध्ये भरले तरी चालतात. आणि दुसरी गोष्ट, काही अधिकारी मस्त्या करतायत. आता बीडीओनी काहीतरी म्हणे तहसीलदारांना पत्र दिलंय की ज्या विहिरींवरती अशा पद्धतीने पैसे खर्च झाले त्यांच्यावरती रिकव्हरी चालू करा. शेतकऱ्यांना घाबरू नका, कारण स्क्रुटिनी करण्याची जबाबदारी ही शासनाची असते. शेतकऱ्याला काही स्कीम समजत नसते. शेतकरी ऍप्लिकेशन देत असतो, पण ऍप्लिकेशन दिल्याच्या नंतर त्याची स्क्रुटिनी करणं, खरं खोटं शोधणं हे काम शासकीय अधिकाऱ्याचं आहे. आणि त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यावरच फौजदारी दाखल होईल, आपल्यावरती होणार नाही. यांनी जरी आगाऊपणा केला तर कोर्टात जाऊन यांना ठोकून काढून उलट यांचेच 12 वाजून टाकू. आता धर्म विरुद्ध अधर्म असं युद्ध आहे. धर्म विरुद्ध अधर्म असं युद्ध रामायणात झालं होतं. हाल झाले रामाचे, पण रावण ठोकल्या गेला. ठीक आहे, महाभारतात पण प्रचंड मोठं युद्ध झालं, पण शेवटी ठोकल्या कोण गेलं हे तुम्ही पण पाहिलेलं आहे. हे युद्ध आहे. या सगळ्या गोष्टी होणारच आहेत, अभिप्रेत आहेत. पण तुम्हाला पण माहिती आहे, प्रभू श्रीराम असो का श्रीकृष्ण असो का धर्म असो, हात जिंकतो. जय श्रीराम. भारत माता की जय. देश को बचाना है. चलो आ जाओ.